बहिरादाहिती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णनी पामारा नकळे तो साचार ब्रह्मांका आपली संगण निवडतो पुढे त्रिवळतो काही संत संग माया बाते पिंड पारीला माया जन्म मरण जाया संत संग संतांच्या वचने वारी जन्म दुःख निष्ठांमध्ये उपनिवार सुधारणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिखावया त्यांचा महिमा काय वर्णनी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून संतांचा महिमा वर्णन करतात. त्यामध्ये संत हे त्रिगुणाला जीवाच्या स्वरूपातून वेगळं करतात आणि हे सांगत असताना त्या कार्याची तुलना त्यांनी चंदनाबरोबर केलेली आहे. जसा चंदन आपलेल्या खोडीला निवळतो. थोडस या ठिकाणी ही शंका येणार राहिलेच आहे की चंदनाच्या बाबतीत निवळतो हे क्रियापद वापरले आणि संत संघाच्या बाबतीत काढत काढीची सादृश्य कसं एक काढतात आणि एक निवळतात. जसं पहिल्या चरणामध्ये संतही दाखवतात आणि रंगीची पहिल्या आधी ही मंडळीही दाखवते. म्हणजे दाखवणं हे सादृश्य आहे. पण या तिसऱ्या चरणामध्ये एक निवळतो आणि दुसरे काढीची. निवळीनं काढणं हे सारखंच असतंय. निवळीनं वेगळं, निवळण्याची क्रिया वेगळी आणि काढण्याची क्रिया काय भिन्न आहे. तेव्हा हा शुकोवरणी या ठिकाणी चंदनाची संतांच्या कार्याला उपमा कशी दिली अशी शंका येण्याची शक्यता आहे. परिणाम देतो. जरी क्रियापद वेगळं असलं तरी हे सादृश्य आहे. काय सादृश्य आहे? चंदन कुणी निवळतो म्हणजे ताप काढतो. या तापाने कुणी तापवलेली आहे तो ताप चंदन काय करतो? काढतो. ताप काढला की ती आपोआपच निवळते. स्वरूपानं कुणी काय असते? तप्त नसते. शीतल असते. ती निवलेलीच राहते. या तापाच्या संबंधामुळे ती तप्त झालेली आहे. तो ताप काढला म्हणजे कुणी निवडली. कुणीला निवडलेलं म्हटलं काय आणि ताप काढला म्हटलं काय? क्रिया तर सारखीच आहे. तसं संत जीवात्म्याचा जो ताप आहे, जीवात्म्याला तप्त करणारे हे त्रिगुण आहेत. त्रिगुण शरीराला तप्त करणारा ताप एखादा असतो. माणूस युक्तीच आहे. एकाचा जोर संपला का दुसरा जोर काढतो, दुसऱ्याचा संपला का तिसरा काढतो. म्हणजे जीवाला कधी शांत थंड हे होऊच देत नाही. सारखे तप्त करण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. कधी सत्वाचा ताप राहतो तर ही सकाळी सकाळी उठून सातला इथं तडपडायचं म्हणजे हे कोणाचा ताप आहे? सत्व कोणाचाच ताप आहे. लोक कशी मस्त पैकी झोपा येतात आणि सातला इथं यायचं म्हणजे 6:30 तरी किमान निघावं लागतं. 6:30 निघायचं म्हणजे उरकून निघावं लागतं. किमान कमीत कमी तोंड देऊन फाटाचा वडावाच लागतो ना. नाही सगळे सारे करूनच येतात म्हणा. पण काही असतीलच आहे. नक्की निश्चित नाही असं नाही म्हणू शकत आपण. काही असणार आहे की तिकडून आल्यावर स्नान करू
पण मग लोकांना कसं कळलं, लोकांमध्ये जायचं नको जायला म्हणून कॉन्फिडन्स होणार. सहाला तरी कमीत कमी उठावंच लागेल. ते सुद्धा म्हणतात बरेच त्यांच्याकडे असले पाहिजे, ते सुद्धा कधी मध्ये येत असले तर 4 वाजता स्नानाला जातात. पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हा तापच आहे ना, इच्छा नसताना लवकर उठायचं, तसंच यायची इच्छा नसताना तसंच यायचं, किंवा मग स्नान करून यायचं तरी तापच आहे. पण हा सगळा ताप कोणाचा आहे? सत्वगुणाचा ताप आहे. हा शरीराला ताप नाही होत. हा कोणाला ताप होतो? माणसं झोपलेले असतील, उठावं काय ताप आहे वा, सहज कोणाचं तरी शब्द निघतो, काय ताप लावलाय तुम्ही? आता काय तर ताप काय हात घेतले का काही केलेले? हा जीवाला होणारा ताप आहे, मनाला होणारा ताप आहे, मानसिक ताप आहे. आणि हा ताप गुणाचा आहे. तो कोणाचा ताप असतो? उठवल्यावर नको वाटत असताना उठवला जातो, तो माणूस तमोगुणाचा ताप आहे. काही सत्वगुणाचा ताप, काही रजोगुणाचा ताप, काही तमोगुणाचा ताप. हे 3 गुण माणसाला सतत तापलेत राहतात. आणि मग या तापलेल्या जीवाला थंड करायचं असेल तर या 3 गुणाला त्यांच्यापासून वेगळं करणं गरजेचं आहे. ते काम संत करतात, ते चंद्राला नाही करता येत. संत संग संत करतात, म्हणजे कोणत्या माध्यमातून करतात? तर सत्संगाच्या माध्यमातून करतात. सत्संग शब्दाचा अर्थ संतांच्या विचाराचा संग. सत्संग म्हणजे संतांच्या देहाचा संग नाही, संतांच्या विचाराचा संग आहे. म्हणून गाथा चिंतन हा सत्संग तुकोबारांचा संघ आहे. ज्ञानेश्वरीचं चिंतन हा ज्ञानोबारांचा संघ आहे. गीतेचं चिंतन हा भगवान श्रीकृष्णाचा संघ आहे. सत विचाराचा संघ, आणि विचाराचा संघ शरीराच्या बरोबर नसतो. विचाराचा संघ कोणाबरोबर असतो? मनाबरोबर अशा प्रकारचा असतो. तर सत्संग, सत्संगाचा आणि ह्या त्रिगुणाला बाहेर काढण्याचा संबंध काय? कसा संत त्रिगुण बाहेर काढतात? मला त्रिगुणाला तसं बाहेर काढताही येणं शक्य नाही. गुण कुठं असतात? अंतःकरणामध्ये. अंतःकरण हे गुन्हे अंतःकरणामध्ये असतात. आणि जीव कुठे आहे? अंतःकरणामध्ये. दोघांचा आधार एकच आहे. अंतःकरणाचे सत्व रज आणि तम याचंच अंतःकरण बनलेलं आहे. अंतःकरणाचे हे 3 गुण उपादान कारण आहेत, निमित्त कारण नाही. आणि जर मग कारण गेलं तर कार्य काय राहणार? कारणाला जर काढलं बाजूला तर कार्य नावाची वस्तू शिल्लक नाही. एखादा वस्त्र आहे आणि त्यांनी सांगितलं त्याच्यात तंतू सगळे काढून टाका. आता जर वस्त्रातले आडवे आणि उभे असणारे तंतू धागे जे आहेत ते धागेच काढले तर वस्त्र नावाची वस्तू शिल्लक राहणार नाही, वस्त्रच नाही राहणार. तसं त्रिगुणाला काढायचं म्हणजे अंतःकरणच राहणार नाही. अंतःकरणच राहणार नाही तर कोण राहणार नाही? जीवही राहणार नाही. कारण अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्यालाच काय म्हटलं जातं? जीव म्हटलं जातं. अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आहे. विशिष्टाची सिद्धी, विशिष्टाचं अस्तित्व अबाधित राखायचं असेल तर विशेषण आणि विशेष हे दोघे अबाधित राहिले पाहिजे. त्यामध्ये विशेष चैतन्य भाग आहे, त्या चैतन्य भाग स्वरूपानेच काय अबाधित आहे. त्याचा वाद कशानेच होत नाही, त्याचा नाश कशानेच होत नाही. त्यामुळे त्याचा प्रश्न नाहीये. प्रश्न कोणाचा आहे? अंतःकरणाचा आहे. जीवाचं जीवन जर टिकवायचं असेल, जीवाला जर ठेवायचं असेल तर महाराज अंतःकरणाला ठेवण्याची गरज आहे. पूर्वी कहाण्या सांगायच्या, कहाण्या अलीकडे नाही ते बहुतेक ऐकलेलं सांगत असते तरी मला आपल्यापर्यंत नाहीये किंवा आपण तिथपर्यंत जात नाही. पण मग पूर्वी एखाद्या राजाचा नाही तर एखाद्या माणसाचा जीव एखाद्या पाखरात नाही तर एखाद्या झाडात असेल
असं दाखवलेलं राहायचं. आणि मग ते त्याला मारायचं म्हणजे ते पाखरू मारायचं, पाखरच घेणं लक्षात पाखरू गेलं की संपलं समजायचं. त्याचा सरळ भाव काय, कारणाच्या अधीन कार्याचं अस्तित्व असतं. उन्हाळ्यामध्ये माठ घ्यायला गेला, थंड पाणी गरीबाचं कुठं गेले. आता 20-25 रुपयाला माठ 50 रुपये किंमत सांगितली, त्याला धक्काच करतो ते म्हणा 50 रुपये गेले. इसको पक्ष मार झाला. माती प्युअर आहे, चांगली माती, उच्च प्रतीची आहे माती याला वापरलेली. त्याच्यामुळे तो म्हणला मला माती लागतच नाही. माझ्या क्षेत्रामध्ये एवढी माती आहे की 60-70 फूट खोदलं तरी खडक लागत नाही. वैतागलोय त्या मातीला, मला माती नाही लागत, तुझी माती घे काढून, मला माडली नको. मला माती लागत नाही, मला माठ लागतोय माठ. आता जर त्यानं माती काढून घेतली तर हा काय माठ आहे. तसं अंतःकरण जर ठेवायचं असेल तर 3 गुण जर काढले तर अंतःकरण राहणार नाही. अंतःकरणच नाही मला जगातली कुठलीच वस्तू राहणार नाही. कारण सगळं जगत कसं बनलेलं आहे. दिविदेवी किंवा पुन्हा सत्वम प्रकृतीजेर मुक्तम यदेवी त्रिविर्गुणै. नवोनी गुणाची सृष्टीची या रचना रचे ऐसे माझी तिघा साचे. तर 3 गुणांनी रहित अशा प्रकारची आणि रचली जाणारी वस्तू जगातच नाहीये. वस्तू आहे 3 गुणांनी रहित, पण ती रचली जात नाही. आणि ज्या रचल्या जातात वस्तू त्या कशा आहेत, त्रिगुणात्मक अशा प्रकारचे. तर संत या त्रिगुणाला बाजूला काढतातच कसे. आणि मग त्रिगुणाला बाजूला काढलं तर जीव राहणार नाही, जीव राहणार नाही तर कोणाला निवडणार आहे. येतं मग ते असं झालं, एकाला बैल खूप चांगले होते, त्याकडे असंच बैल होणार. पाहणारा माणूस स्वतःच काम सोडून ते बैल दिसतात तोपर्यंत त्या बैलाकडेच पाहत राहायचा. त्यांची सिंग, त्याची वसवण, त्याचा आकार, त्याचा गुबगुबीतपणा फारच सुंदर होती. काय काय वस्तूला नैसर्गिक सौंदर्य असतं. माणसाचं मन ते काय करतात त्याच्यामुळे कोणी स्तुती करायची. पण तो विचार असा होता की त्याला त्या बैलांना ऊन, पाऊस, हवा याच्यापासून संरक्षण करण्याकरता गोठा तयार करू शकतो. लोकांनी नाव ठेवायचे काय माणूस आहे तू, अरे लोकांना पाहायला नाही बैल मिळत जाते, अशी बैल तुला मिळालेली आणि तुझ्याकडे एवढं होत नाही. मग त्याने पुष्कळ विचार केला आणि मग शेवट निर्णय केला आता गोठा बांधायचा. तिने एकाला ते काम उपचं दिलं, काही थोडेफार पैसे दिले, पण मग पुढचं काम सुरुवात केलं ते म्हणजे पुढचे पैसे द्या. जर पुढचे पैसेच नाही मग कोणी सांगितलं काहीतरी येत, मग दुसरं काही काय नव्हतं, त्याने बैल घेतली गोठा बांधला. बांधलेला गोठा त्यानं बरे निवडलेले. तो पण हा प्रकार झाला. म्हणजे जीवाला तप्त करता घेता गुण म्हणून ते काढायचे, ते गुण काढले तर त्याच्याबरोबर काय गेला, जीव अशा प्रकारचा गेला. आणि मग हे निवडणार कोणाला. म्हणूनच मला निवडीचे हा शब्दच नाही वापरला, पुढं काढीचे हा शब्द वापरला. कारण काय होणार, अंतःकरण निवडणार तर अंतःकरण राहणार नाही. अंतःकरणाचे उपादान आहे. आणि अंतःकरण नाही राहिलं तिथे जीव निवतो म्हणा तर जीव ही अंतःकरण आधी नसेल. अंतःकरणाचं कार्य जरी जीव नसला तरी अंतःकरणाधीन जीवाचं जे अस्तित्व हे तर नक्कीच आहे. जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंतच काय जीवपणा आहे, जीवदशा आहे. तो हे नियमित कोणाला कसं काढतील मग संत या गुणाला कसं काढतात. तुकोबाराय म्हणतात त्रिगुण तो काढी संत संग, संत संग त्रिगुण काढी. संत संग हा त्रिगुणाला कसा काढतो ही आहे शंका.
तर याचं उत्तर हे आहे की सत्संग संत संग संतांच्या संगतीमध्ये त्रिगुण बाहेर निघतात. संत संग शब्दाचा अर्थ मी सांगितला की संतांच्या मुखातून बाहेर पडणारा जो विचार, तो विचार विवेक असतो. विवेक संतांच्या मुखातून बाहेर पडणारा काय असतो? विवेक. आणि ज्याच्या तोंडातून विवेक बाहेर पडतच नाही, अविवेकच बाहेर पडत असतो, तो संतच नसतो. तर चुकून सुद्धा मनापासून संत मानायचं कारण नाही. बरोबर म्हणतात म्हणत का नाही? कारण संत विवेकाचे सागर असतात. सागर संततेचे विवेका असण्याची जी, आणि त्यामुळे त्यांच्या आत विवेक भरला असल्यामुळं, म्हणजे आत भरलेले ते इंद्रियाच्या द्वारा बाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या मुखातून जो बाहेर पडतो तो काय? विवेक. आणि विवेक कशाला म्हणतात? सरळ सरळ तो काय करत असतो? पृथक्करण करतो. पृथक्करण देह जीवाचे मिळणे, विवेकाची व्याख्या ज्ञानोबांनी केली. देह जीवाचे मिळणे, देह आणि जीव, जीव शब्दाचा अर्थ आणि चैतन्य आत्मा यांच्या मिळणीमध्ये उदयाला आल्याबरोबर जो पाणी सोडतो, उदय जो पाणी, म्हणजे त्यांची काठातूट करतो, म्हणजे त्यांना वेगवेगळं करतो. देह देह, आत्मा आत्मा. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंत्रम ज्ञान, वेगळं करतो. वेगळं करतो म्हणजे काय? आत्मा या स्वरूपाचा आहे आणि देह या स्वरूपाचा आहे. तेव्हा देह आत्मा नाही आणि आत्मा देह नाही. मी ते मी, तू ते तू. आत्मा आत्मा याच्यात आहे. देखील देहीचा धर्म देही. आत्मा आत्मा आत्म्याच्या ठिकाणी, देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी. अशा प्रकारचं ज्यावेळेला सत्संगात गेल्यानंतर हा निश्चय झाला, ऐकून नाही उपयोग होत. कसा काय व्हावा लागतो? निश्चय. निश्चय म्हणजे निश्चय. निश्चयाचाही निश्चय कळायला पाहिजे. निश्चय कशाला म्हणतात? माणसं कशालाही निश्चय म्हणतात, त्याला निश्चय नाही म्हणतात. संशय रहित अशा प्रकारचं जे ज्ञान असते त्याला काय म्हणतात? निश्चय म्हणतात. आणि असा एकदा निश्चय झाला की देह भिन्न आहे आणि आत्मा काय आहे? भिन्न आहे. फक्त इथं निश्चयच करायचा, त्याला वेगळं करायचा काही संबंध. हा निश्चय होणं म्हणजे वेगळे आहेच, म्हणजे स्वरूपानं वेगळे आहे. आणि आपण एक मानतो, त्यांना वेगळं काढायचं नसतं, वेगळं मानायचं. वेगळं मानणं हेच त्यांचं वेगळं काढणं आहे. जे स्वरूपानेच भिन्न असतात, आपण त्याला एक मानून बसलेलो असतो, त्यांना वेगळं काढणं म्हणजे वेगळं आहे अशा प्रकारचं समजणं, असं निश्चय करणं. आणि सत्संग ते काम करतो की देह आणि आत्मा हे वेगळे आहेत, भिन्न. सत्संगाचे काम होत, हे होत असेल तरच सत्संग. हा सत्संगाला जातो तेव्हा म्हणावं की याच्या आतला निश्चय काय झालेला आहे? बदललेला आहे. सत्संगामध्ये देह बदलत नाही, सत्संगामध्ये परिस्थिती बदलत नाही. सत्संगामध्ये काय बदलत असतात? भाव बदलत असतात. भाव शब्दाचा अर्थ निश्चय. भाव बदला या सत्संगात येऊन लोकांना सत्संग भाव बदलण्याकरता नाही लागत. लोकांना सत्संग दुकानं चांगल्याकरता चालण्याकरता लागतो. लोकांना सत्संग धन वाढण्याकरता लागतो, मान वाढण्याकरता लागतो. आमच्या हे सत्संगच नाही, हा सत्संग आहे. हा सत्संग जर त्याचं तिथं जाऊन दुकानचा वाढत असेल, जर त्याचं तिथं जाऊन मान मान्यता वाढत असेल किंवा तो अपेक्षा करत असेल, तो सत्संगाला जात नाही. तो कशाला जातोय? असत्संगाला जातोय. असत, कारण ते सत्य संबंधच नाही तिथं.
ते सगळंच मुळा सकट काय आहे, असत आहे, असत. देह मी नाही हा निश्चय होता. आणि मला मग हा त्रिगुण जे तापवतात, त्या त्रिगुणाचा संबंध देहाचे, देहाला तापवतात. आत्म्याचा देहाचा काय नाही, संबंधच नाही. मग संबंधच नाही तर तापल कसा काय? तो निवांतच आहे, तो शांतच अशा प्रकारचा आहे. ते त्रिगुण बाजूला काढणं हा भाग महत्वाचा आहे. त्यामुळे त्रिगुण तो काढी संत संग, तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग. अशा प्रकारचा संतांचा हा एक महिमा सांगून आता पुढे तुकोबाराय चालतायत. संतांच्या कार्याला उपमा देत असताना, संतांचं वर्णन करत असताना सर्व सांगितलं, मी काल सांगितलं की अनेक ठिकाणी त्यांना मायबाप म्हटलंय. मायबाप संत एक आहे, मायबाप आहेत. तर दोन्ही वृत्तीने त्या मायबाप शब्दाचा अर्थ करायचा आहे, गौण्यार्थ घ्यायचा आहे. मायबापाच्या ठिकाणी आपल्या अपत्याविषयी जे वात्सल्य असतं, ते वात्सल्य संतांच्या ठिकाणी जगाविषयी असतं. म्हणून संतांना काय म्हटलं जातं, मायबाप म्हटलं जातं. मायबाप. आता मायबाप प्रेम करतात मुलावर, संत प्रेम करतात जगावर. हा तर पहिला महत्वाचा फरक झाला. पण आणखीन काय फरक आहे तो या चौथ्या चरणामध्ये ज्ञानोबाराय स्पष्ट करतात. मायबापे पिंड पाळीला माया, मायबापे पिंड माया पाळीला. तर आई वडील आपल्या मुलाचा सांभाळ करतात आणि ते तो सांभाळ अतिशय प्रेमाने करतात. आई वडील आपल्या मुलाचा नुसता सांभाळ नाही करत, अतिशय प्रेमाने अशा प्रकारचा सांभाळ करतात. सांभाळ करतात, आई बाप सांभाळतात. आता खर तर सांभाळणं या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला ना, तर मग आई बापाचं सांभाळणं हे कसं तकलादू आहे. आई बापाचं सांभाळणं हे खरं तर सांभाळणं या शब्दालाही लायक कसं नाहीये. आणि आई बाप प्रेम करतात की घातपात करतात इथपर्यंत शंका यावी, इतकं तकलादू आहे आई बापाचं सांभाळणं. आई बाप आपल्या मुलाला सांभाळतात हे ठीक आहे, बरोबर. पण सांभाळणं या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला, सांभाळणं कशाला म्हणतात, मनवणी केला पाहिजे. सांभाळ तुकोबाराय म्हणतात, देवा तुला आमचा सांभाळ करावा लागेल. तुका म्हणे आता आपल्या सगळ्याचे आम्हाला जगदीशे सांभाळ आहे, सांभाळ आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात तो आम्हाला सांभाळ. आता जगाला सांभाळतो मला देव, याला सांभाळायला सकळ जीवाचा, सकळ जीवाचा. मला सांगत एक यावत जीव मात्राचा, पण तो पाषाणातला का जीव असत नाही, पाषाण स्वरूप का जीव असत नाही. त्याचाही तो सांभाळ करतो ना, सगळ्याला सांभाळतो माणूस. शिवाजीराजांच्या काळातली घटना आहे, मी ऐकलेली तुम्हाला सांगतोय. त्यावेळेस आपण नव्हतो याचं तुम्हालाही मान्य आहे, मलाही मान्य आहे. शिवाजीराजे ज्या वेळेला होते त्यावेळेला तुम्ही नव्हते, मी नव्हतो, आणि ज्यांनी त्यांच्या नावावर संघटना स्थापन केल्या ते नव्हते. कशा करता मला या खुलासा करावा लागला, शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी बरीच महाराष्ट्रामध्ये काय बॉम्ब आहे. म्हणून उगा डोक्याला ताण नको म्हणून मी ऐकलेलं सांगतो, वाटलं तर घ्या नाही तर द्या सोडून. दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो, दृष्टांत सगळायचा नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. हा दृष्टांत म्हणून
कशासाठी म्हणजे रामदास स्वामी शिवाजीराजाचे गुरु होते का नाही याबद्दल बरेच मोठे वाद आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. ते असू नाही तर नसतो तुमच्यातून एकदा धन्यवाद करीत म्हणून म्हणलं मी ऐकलेलं सांगतो. शिवाजीराजांच्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तुकोबारायांचा शिवाजीराजांचा एकच काळ चमत्कार. तुकोबारायांच्याच जीवनामध्ये दुष्काळ पडला हे तर आपल्याला माहिती आहे. दुष्काळ हे अति द्रव्य नेला मान स्त्रियक अन्न 2-3 वर्ष सतत दुष्काळ पडला. झाडाला पाला राहिला नाही लोकांना खायला एवढा दुष्काळ पडला. माझं लोक म्हणतात पूर्वी पाऊसच पडत होता. असं काही नाही, पूर्वी दुष्काळही पडत होते. आणि आजच्यासारखी धान्याची गोडाऊन भरलेली नव्हती, दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. काही भागाकडे आपलं धान्य तरी जिकडे दुष्काळ पडलेला आहे तिथपर्यंत पोहोचणं ते काय नव्हतं शक्य अशा प्रकारचं नव्हतं. मरायची माणसं अक्षरशः मरायची, अन्न करून मरायची. आणि मग अशा दुष्काळामध्ये लोकांना जगवणं त्यांना सांभाळणं हे राजाचं काम असेल. तर दुष्काळी कामं काढून कामाचा विशेष भाग नसतो, लोकांना सांभाळणं हा विशेष भाग महत्वाचा असतो. पण मग त्याला दोन्ही कामं सार्वजनिक कामही होतात. त्या दृष्टीने शिवाजीराजांनी फक्त तळ्याचं काम सुरू केलं, धरणाचं काम. नेमकं कोणत्या जिल्ह्यात धरण होतं मला नाही माहिती, कारण जे ऐकलं मी त्यांनीच सांगितलं, नाही तर मी काय सांगणार. असं खोदकाम चालू होतं. 20-25 फूट खोद झालेलं होतं आणि तरी दगड लागलेले आहेत. कामं चालू आहेत. हजारो मजूर त्या ठिकाणी कामं करतायत. प्रत्यक्ष जातीनं शिवाजीराजे त्या कामाची देखरेख करतायत. आणि त्यावेळेला स्वामी त्या ठिकाणी आले. स्वामी आलेले पाहिल्यानंतर राजांना खूप आनंद झालेला आहे. नतमस्तक झालेले आहेत स्वामींच्या चरणी ते. आणि मग बसले सहज बोलता बोलता शिवाजीराजे म्हटले की स्वामी जरा आज मी या हिंदवी राज्याचा संस्थापक नसतो तर परिचयाने या लोकांचं काय केलं असतं, काय त्यांना दया आली असते, हे लोक मेले असते तरी त्यांना काय घेणं होतं. म्हणून लोक काय झाले काही सहज होत काही विचार नव्हतं, खरंही होत ते. पण मग स्वामी होते त्यांच्या लक्षात मला आज खानदानी जे वैद्य असतात, वैद्य असो नाही तर एखादा मॅकॅनिकल असो, जर तो खासच नैसर्गिक मॅकॅनिकल असेल, गाडीच्या आवाजावरून गाडी सर्व फायरिंग आहे ना, फायरिंग वरून तो सांगेल की तिला काय झालेलं. शिकलेल्या डॉक्टरला सांगावं लागतं आपल्याला काय होते. त्याच्यावरून मग ते काय करतात अंदाज लावतात. तर नाडी परीक्षक आपल्याला काय सांगावं नाही लागत. हातात त्याने नाडी धरली पत्र संडासलं होते किंवा हात म्हणला पाहिजे सांगतात. आळंदीला असताना मी स्वतः त्याचा अनुभव घेतला. जसा होताय तुम्हाला त्रास तो सगळा सांगतो, मी नाडीवर सांगतो. असं ना, तुम्ही काय खाल्लं ते सुद्धा सांगतो, चुरून खाल्लं तरी नाडीवरून त्यांना कळत. या अध्यात्माचे काय होते डॉक्टरच होते, त्यांना लक्षात आले की अहंकार कुठंतरी घर करू लागलेला आहे यांच्या. आम्ही जगाला सांभाळतो. स्वामींना हे सांगायचं होतं की शिवबा आपल्यासह सगळ्या जगाला सांभाळणारा तो आहे. आणि म्हणून मग त्या कामामध्ये त्या कामावर फिरत असताना मोठी अतिशय खालून त्या सुरुंगानं वर येऊन पडलेली होती. पडायचा प्रयत्न केला मजुरांनी, फुटली नाही म्हणून ती सध्या तशीच बाजूला लावली. त्या शेळ्याजवळ गेले, भाग टाकलेले, सांगितलं शेळवा ही शेळ कुठं होती, कुठून निघाली. त्याने ते मजुराला काय ही शेळ कुठून निघाले, सांगितलं खूप खोल 20-25 फुटावर ती सुरुंगानावर आलेले.
हे सांगितलेलं फोडायला. आता राजानेच फोडायचं सांगितल्यानंतर बाकीची कामं बंद करून काही ठराविक जे त्याच्यातले घट्टे कट्टे होते ते आलेले, त्यांनी छण्या वगैरे शिवायला काय केलं, फोडलं. फोडल्याबरोबर शिवायचे असे 2 भाग झालेले, कुठेही चिर सुद्धा नव्हती. कितीतरी त्रास झाला फोडायला, 2 भाग झाले. 2 भाग झाल्यावर आश्चर्य होतं की त्या शिवेमध्ये आज पोकळी होती. त्या पोकळीमध्ये एक बेडकाचं कुटुंब होतं. आणि नुसतं बेडकाचं कुटुंब नाही, तिथं पाणी होतं, चाराही होता. आणि मग स्वामींनी थाप काढली पाठीवरची, वा राजा. अरे लोकांची तर सोय कोणीही करेल शिवाजी, तू या बेडकाची जो दगडाच्या पोटात बसलेला आहे त्याच्या सुद्धा चारा पाण्याची काय केली व्यवस्था केली. मला मोठ्याला जास्त नाही सांगावं लागत. त्याच्या इशाराची तू फोकावरी घेते, पाचकान गणवर घातले. त्यांनी सांगितलं चुकलो पाय, चुकलो अशा. तेव्हा यावं जगाचा सांभाळ परमात्मा करतोय. तुकाराम महाराज त्याला मला सांभाळा असं म्हणतात. सांभाळ करत नाही का तू? ते सांभाळ करणं एवढं नाही का? पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला सांभाळायचंच असतं की ते सांभाळणं गेलं. आता हे शासन म्हणजे काय? शासन काय असतात? राज्यातल्या लोकांचा सांभाळ करतात, पण त्यांच्याकरता बॉडी गार्ड असतात, दुसऱ्याकरता नसतात. हे सांभाळ करणं. अतिरेक्याने त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून त्यांना काय असतं, शासनाचं संरक्षण असतं. लोक मला सांभाळ करणं म्हणजे काय? तुकाराम महाराजांना भगवंताकडून अशी काय अपेक्षा होती की सांभाळ करा म्हणतात. परत सांभाळ शब्दाचा वास्तव अर्थ असा आहे, प्रतिकूल जे आहे, दुःखाला कारणीभूत असणारं जे आहे, दुःखाच्या कारणाचा नाश करणं आणि सुखाची कारण समीपस्थान उभा करणं म्हणजे दुःख घालवणं आणि सुख देणं म्हणजे काय करणे? सांभाळ करणं. दुःख कारणासह घालवणं आणि कायमचं सुखी करणं म्हणजे काय करणे? सांभाळणं. दुःख कारणासह घालवणं. एखादा मुलगा दुःखी आहे का, त्याचं डोकं दुखतंय, तर डोकं दुखणं ते ज्या कारणामुळे, रोगामुळे डोकं दुखतंय, तो रोग घालवून डोकं दुखणं घालवणं म्हणजे त्याचा काय करणे? सांभाळ. बरोबर आहे ना? आई बाप मुलाला सांभाळतात म्हणजे काय करतात? तो जर बिमार असला तर डॉक्टरकडे घेऊन जातात. त्याच्या रोगाचं मूळ नष्ट करतात. त्याला भूक लागली असेल तर भुकेचं कारण त्याच्या पोटामध्ये अन्नाचा अभाव आहे, जीव घालतात. तेव्हा दुःख दूर करणं आणि सुख प्राप्त करून देणं म्हणजे सांभाळ करणं. सांभाळ करणं याचा त्याचा अर्थ दुःख दूर करणं आणि सुख प्राप्त करून देणं. कारणासह दुःख दूर करणं आणि नित्य सुख प्राप्त करून देणं म्हणजे सांभाळ करणं. सांभाळ करणं म्हणजे काय? कारणासह दुःख दूर करणं आणि नित्य सुखाच्या प्रकारचं अपेक्षित असणारं सुख अपेक्षा पूर्ण करणं. सांभाळ करणं शब्दाचा दुसरा अर्थ अपेक्षा पूर्ण करणं, योग्य अपेक्षा. तुकाराम महाराजांची देवाकडून ही अपेक्षा आहे. आई वडील मुलाचा सांभाळ करतात. काय करतात? कारणासह जेव्हा मुलाचं दुःख दूर करतात. आई बाप कारणासह मुलाचं दुःख दूर करतात. आई बाप कारणासह नाही दुःख दूर करत. कारण दुःखाचं कारण जन्म मरण आहे. दुःखाचं कारण जन्म मरण आहे. दुःखाचं कारण देह आहे. देह जोपर्यंत आपल्याला बरोबर आहे तोपर्यंत आपण दुःखी राहणार. नुसतं घरदार सोडून नाही उपयोग होत.
देह तर बरोबर राहणार आहे. म्हणजे फाशी घेऊ आम्ही, फाशी घेऊन मी उपयोग होत नाही, देह बरोबर राहणार ना. आत्महत्या करणारी माणसं काय करतात, स्थूलात सूक्ष्म बरोबर आहे ना. आणि दुःख स्थूलात नाहीये, दुःख कशात आहे, सूक्ष्मात आहे. आणि जे घालवायचं ते तर बरोबर आहे, नुसतं बोलतात ते दुःख दूर करण्याचं साधन घालवलं. मूर्ख आहे मूर्ख. म्हणून मृत्यूची अपेक्षा करणाऱ्याला शहाणा नाही म्हटलेलं. त्याचा बाप गाढवाय म्हणतात तुकाराम महाराज. मरण मागे तो गाढवाचा बाळ. यो बाळ कोणाचा, त्याच्या बापाचा. त्याचा बाप गाढव आहे. मोठे तो बोलले मला. तर दुःखाचं दूर करण्याचं हे साधन आहे. आणि हे साधनच तो काय करतोय, घालवण्याची, त्याग करण्याची अपेक्षा करतो. याला कोण शहाणं म्हणणार आहे. आणि आचार्य जन्म दिलाय त्यांनी, काय म्हणून त्याच्या बापाला गाढव. जी माणसं दुःख दूर करण्याचं साधन विनाकारण घालवतात, काय म्हणून त्यांच्या बापाला गाढव. जी माणसं दुःख दूर करण्याच्या साधनाने दुःख दूर करण्याचं सोडून दुःख वाढवायचा प्रयत्न करतात, काय म्हणून त्यांच्या बापाला गाढव. अजून कोणा ऐकायचं आई बाप काय करतात, प्रेम करतात, पण काय करतात, परत दुःखाचं जे कारण आहे त्याला पुष्ट करतात. काय करतात आई बाप, मायबापे पिंडला पाळीला म्हणा सांभाळतात. म्हणजे काय सांभाळतात, पिंड सांभाळतात, पिंड सांभाळतात. आणि मरण हा पिंडच मुळात कशाला कारण आहे, दुःखाला कारण. यरही तरी सहजे सुख दुःख तैती सहजे, देह जरी होई जे मासोळी जाईल. जय देह जरी मासोळी होई जे, जेव्हा देहरूपी पाण्यातला जीव मासा बनतो, म्हणजे माश्या इतका त्या पाण्याची काय होऊन जातो, असं एक रूप नाही होत, पण इतकी त्याची आसक्ती धारण करतो. कशाची, जसं पाण्यातून मासा काढला की रडतो, नाही रडतो नाही मरत, तडफडतो आणि प्राण सोडतो, तडफडतो आणि प्राण सोडतो. तसं देहाच्या बद्दल कुणी काही नुसतं म्हणलं तडफडतो, असं म्हणलं त्याच्याकरता काय केलं नाही, असं म्हणलं त्याच्याकरता काय केलं नाही, बस मारूया. तडफडतो मला माझा तरी थोड्या वेळ तडफडत असेल, आता किती थोड्या वेळ तडफडतो. तर अशा प्रकारचा देह प्रेमाने आई वडील सांभाळतात. तो काय त्यांचा प्रश्न नाही, कारण या देहाने आपल्याला देव होता येतात. आणि ज्या देहाने देव होता येतात तो देह आपल्याला आई वडिलांच्या निमित्तानं प्राप्त होतो. त्यामुळे आई वडिलांची उपकार. पण इथं संतांचं वर्णन करायचं आणि मग एका ज्याचं वर्णन करायचंय त्याच्यापेक्षा बाकी त्याला काय केलं माणूस विचारायचं करायचं ते काही आहे. आई वडिलांनी पिंड अशा प्रकारचं सांभाळलाय, पण पिंड पुष्ट केला, पिंड व्यवस्थित असला म्हणजे दुःखाची कारण नष्ट होतात असं नाही. दुःख रूप आहे जन्म आणि मरण. दुःखाचं पहिलं टोक आहे जन्म आणि दुःखाचं शेवटचं टोक आहे मृत्यू. जन्म मृत्यूचे महान दुःखदायक आहे. संसार दुःख मूळ म्हणतात, संसार सागर भव दुःखाचे मूळ म्हटलेले. संसार म्हणजेच काय सांगितलंय, जन्म मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे संसार. आपल्याला एवढं काही विशेष नाही वाटत, जन्माचंही विशेष वाटत नाही, मरणाचे मला तरी काही एवढं वाटत नाही. कारण गंभीर वस्तूला गांभीर्याने घेण्याकरता खूप माणूस मोठा लागतो. मला एक माणसं मोठ्या घटनेलाही फार गांभीर्याने घेतात, त्याच्यातलं काही भाग नाहीये.
मोठ्या वस्तूलाही गांभीर्याने घेता जाशातला जात नाही. महाराष्ट्रातला प्रश्न झाला तर पिंड आई वडील पिंड जन्म आणि मरण हे दुःखाची नोंद भयान दुःख आहे. महाराज जन्माचं एवढं मोठं दुःख असतं की आपल्याला जन्मापूर्वीच आज काहीच आठवत नाही. तुम्हाला आठवत आहे? मला तरी काही आठवत नाही. म्हणजे हा जन्म मिळायच्या अगोदर आपण कोणत्या जन्मामध्ये होतो, कुठं होतो आणि त्या ह्याच्यात काय केलं हे आपल्याला तरी आठवत नाही. या जन्मातलं आठवते, शाळेत कुठं होतो, नंतर कुठं राहिलो, आता कुठं आहे, या जन्मातलं आठवते. मागच्या जन्मातलं आठवते तुम्हाला? तुम्हाला का आठवत नसेल बरं? मागे आपण नव्हतो का? आपण होतो म्हणजे तीच बुद्धी आहे. आज जी बुद्धी आपल्याला स्मरण करून देते तीच बुद्धी मागे आहे. बुद्धी बदललेली नाही. कारण देह बदलतो म्हणजे स्थूल देह बदलतो, सूक्ष्म देह नाही बदलतो प्रत्येक जन्मामध्ये. भोगे कळो येते मागे स्मृतीज्ञान नाही ते अनोळखी आहे. एखाद्याला विनाकारण दुःख होत असेल तर माणसं म्हणतात काहीतरी पाप केले, अनुमान आहे, अनुमिती आहे. नाही आठवत. का आठवत नाही याचा कधी विचार केला? न आठवण्याचं कारण आहे महाराज जन्माचा आघात आपल्या बुद्धीनं सहन केलेला आहे. खूप मोठा आघात ज्या वेळेला माणसावर होतो, जो बुद्धीच्या सहनशक्तीच्या पलीकडचा असतो, त्यावेळेला बुद्धीची स्मरणशक्तीच नसतो. सगळं लाईटीचं सुद्धा तुम्ही पहा, या वायर मधून जेवढी वीज वाहण्याची क्षमता असते त्यापेक्षा जर तुम्ही मोठा तुकडा बल्ब लावला किंवा जास्त सगळं वायरच भस्त होऊन जातं. तसं त्या बुद्धीमध्ये दुःख सहन करण्याची जेवढी क्षमता असते त्या क्षमतेपेक्षा जास्त जर दुःखाचा आघात झाला तर तिचं सगळं ती मधली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा नष्ट होत जाते. त्याच्यामुळे मागचं काहीच आठवत नाही आपल्याला. मला असं माझ्या समोरचा दृष्टांत आहे, मी त्याला ओळखतो. तुम्हाला पाहिजे असेल तर तो आहे की नाही मला आता नाही कल्पना, पण त्याला तुम्ही तुमची भेटे घालून दिले. आमच्या गंगापूर जवळ हनुमंतराव तिथं काशीचा म्हणून माणूस होता, मला वगैरे माझ्या शेतकरी माणूस आहे. ज्वारी कणसात गाडीवर रचलेले कांड्या बांधून आणि खळ्यावर घेऊन जायचं. ते शेल रचलेलं असल्यामुळे पुढे तो दांडेवर बसला आणि खालून पायाचे काय दिला आडा गेला. गाडी चालली, शेतातून गाडी चालली होती. त्याला कळलं नाही काय झालं, होते किरकुडं काहीतरी बैलाच्या पायापासून एकदम बैल उधळली. त्याला ती गाडी असताना सुद्धा बैल एकदम बैल उधळल्यामुळे तो बेसावत होता आणि तो पडला म्हणजे फिरला. पायाच्या आधी तशीच डोकं खाली जमिनीला लागायला लागलं, बैल उधळले. धडा 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 डोकं आदळत त्याला जवळ बैल थकले उभी राहिली. तोपर्यंत कुणीतरी पाहिलं, लोक धावले, त्याला तिथून काय बेशुद्ध होत. नंतर दवाखान्यात नेलं. 8-7 दिवस ते बेशुद्धच राहिला. नंतर शुद्धीवर आला, पण शुद्धीवर जरी आला तरी मग त्याची स्मृती सगळीच नष्ट झाली. कोणालाच ओळखी नाही. स्वतःचा पोरगा, स्वतःची बायको, स्वतःचा कोण आहे म्हणायचं. तुम्ही कोण आहे, मी कोण आहे, इथं कसं आलं. म्हणजे काही दिवस 2-4 महिने लागले. हळूहळू हळूहळू हळू ती यंत्रणा व्यवस्थित होऊन पुन्हा त्याला मागची सगळं स्मरण व्हायला, म्हणजे त्याची सगळी स्मृती नष्ट. तेवढ्या आघातानं तेवढीच तितक्या दिवसाची स्मृती नष्ट झाली. मला आपल्याला मरेपर्यंत मागचं काहीच आठवत नाही याचा अर्थ तो आघातच एवढा मोठा असतो.
मागचं काहीच आठवत नाही. काय एवढं संतांनी वर्णन केलं असेल, काय सांगू गरजेची आता आपल्याला काहीच वाटत नाही. वाटत रे मला काय वाटत काय तुला तर राहिले का तिथं राहिले काय, तुला काय तर ताण नाही, स्नान करायचं ताण नाही, राहायचं ताण नाही, स्वयंपाक करायचं ताण नाही, जेवायचं काहीतरी कटकटायचा. तरी सवाल चला इकडे कबीर मठाकडे किंवा ताण नाही. मस्त 9 महिने निवांत ना पर्याय हे. संत त्याची भयानकता खूपच सांगतात. त्या त्यांना तो आठवाय त्याने ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त केलेले, साधना करून ज्यांनी विशेष बुद्धी संपादन केलेले आहे त्यांना मग ते मागचं पुढच्या जन्मातलं सगळंच कळत. कारण त्यांची बुद्धी देश काळाची छेद करून पलीकडे जाऊन तिथल्या विषयाला ती जाणू शकते. तेव्हा पिंड प्राप्ती जन्म मरण हे दुःखाचं मुख्य 2 टोक आहे. ते दुःख घालवणं हा खरा सांभाळ आहे. मायबाप तर पिंडाला पाळतात पोचतात, मायबाप पिंड पाळीला माया असंच करतात. आई बाप काय करतात, दहावीची प्रपंचाचे किती तुझ्या म्हणणार, दहावीची प्रपंचाचे कोट, प्रपंचाचं कौतुक पाहना तुझा मामा पाय कसा दुकानदार करतो, पायना कसे लोकांना पटपट पैसे आणि लोक वाढू पायना, या काय बजूची 10,000-20,000 रुपये घेऊन येतो. बरं ना, दहावीची प्रपंचाचे कोड लावण्यामुळे संसारी गोळीची अंतकारी होती. काय करत असत मला ते एवढं पोरग असतं त्याला काही माहिती नसतं. बायको कधी पाहिजे, बायकोला काय बायको काय, त्या पोराला काय काय बायको काय नावला काय करत एवढं पोरग लागत. त्याला असं नाही म्हणत की देव लागतो कुठलं बाय बाबू पिंड पाळीला माया पिंड पाळी. आणि दुःखा स्वरूप असणारे जे जन्म मरण आहे, ते जन्म मरण ते घालवण्याकरता कुठं जावं लागतं, मग संतांच्या संगतीत जावं लागतं. जन्म मरण जाया संत संग, संत संग जन्म मरण जाया. संतांचा संग हा जन्म मरण घालवण्याला कारणीभूत आहे. मायबापे पिंड पाळी, संतांच्या संगतीमध्ये जन्म मरण कसं काय जातो. संतांच्या संगतीचा जन्म मरण जाण्याचा संबंध काय आहे, तो संबंध उद्या बघा संपलेली आहे.